ठरल्याप्रमाणे वडील तर वनात निघून गेले. आता तर ह्या धुंदुकारीला अगदी रानच मोकळे झाले. तसाही तो वडिलांना फार घाबरत नव्हताच. आणि एक दिवस त्या धुंदुकारीने आपल्या आईला खूप मारायला सुरुवात केली. अगदी तिला लाथा बुक्क्याने मारून तो तिच्या अंगावर ओरडत म्हणाला, "अगं म्हातारे थेरडे, तुम्ही पैसा कुठे लपवून ठेवला आहात, तुम्हाला सांग, नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता इथे मारून टाकीन. तुम्ही लोकांनी कुठेतरी नक्कीच पैसे पुरून ठेवले आहेत आणि ते तू मला सांग." आता मुलाचा इतका मार खाल्ल्यावर त्या आईला खरोखर दुःख झाले. कारण की पती तर ह्या आधीच वनात निघून गेला होता आणि आता ह्या पुत्राचे हे असे वागणे पाहून तिला फार दुःख झाले. आणि त्याच रात्री तिने घराच्या बाहेर असलेल्या एका विहिरीत म्हणजेच आडात उडी टाकून आपला जीव दिला. धुंदुकारीला तर सर्व खरंच मोकळे झाले. त्याच्या इतके दिवस त्याच्या ज्या वेश्या होत्या त्या घराच्या बाहेर होत्या. आता त्याने त्या सगळ्यांनाच आपल्या घरात आणून ठेवले. रात्रंदिवस नाच गाणे कामविलास भोगविलास सुरू झाला. अगदी ज्या ठिकाणी वेदघोष होत होते तिथे वेश्या नाचू लागल्या. आणि वेश्यांना पुरवण्यासाठी धन पाहिजे म्हणून तो चोऱ्या करू लागला. अगदी दरोडे सुद्धा घालू लागला. आणि ते सर्व करून तो घरी पैसे आणे आणि त्या पैशावर या वेश्यांची सगळी उपजीविका किंवा ज्या काही त्यांच्या आवडीनिवडी होत्या त्या सगळ्या हा पुरवत होता. किती हत्या केल्या त्याची गणतीच नाही. 4 वेश्या घरात पाळून त्यांना त्याने अंगभर दागिने सुद्धा घातले होते. खूप दिवस असेच गेले आणि एक दिवस या वेश्याने आपापसात विचार केला. म्हणजे बघा, या वेश्यांच्या जवळ सुद्धा विचारशक्ती होती, पण या धुंदुकरीच्या जवळ कोणताच विचार करण्या इतका विवेक राहिलेला नव्हता. त्या म्हणाल्या की अगं, आपण विचार केला पाहिजे, हा एवढा अमाप पैसा धुंदुकारी आणतो तरी कुठून बरं? कष्टानं तर एवढा पैसा तो नक्कीच मिळवत नाही. मला तर असं वाटतं की हा नक्की कुठेतरी दरोडे घालीत असेल, घरफोड्या करीत असेल. म्हणजे केव्हा तरी हा त्या पोलिसांच्या म्हणजे राजाच्या शिपायांच्या हाती सापडणार. आणि मग काय होईल? तो शिपायांच्या हाती लागला की या घराची झडती होईल आणि त्यामध्ये आपण जे काही धन साठवलेलं आहे ते सगळं ह्या शिपायांना कळेल. त्याच्यापेक्षा आपण असं करूया, त्याच्याकडून अजून थोडेसे धन काढून घेऊ आणि आपापल्या गावी निघून जाऊ. आत्ता जेवढं मिळालंय तेवढं पुरे, त्याच्यावर आपण समाधान मानू आणि त्याचमुळे आपण जन्मभर सुखात राहू शकू. याप्रमाणे चौघींनी विचार केला. प्रत्येकीने आपापले हात गळ्यात टाकून निरनिराळ्या दागिन्यांची धुंदुकारीकडे मागणी केली. प्रत्येकाने त्याला अगदी प्रेमभराने आलिंगनही दिले. कामांत झालेल्या धुंदुकारीने त्याच रात्री एका सराफाचे दुकान फोडले, कित्येक दागिने आणले आणि आपल्या प्रिय पात्रांच्या अंगावर घातले. त्यानंतर वेश्यांनी एकमेकीकडे बघितले आणि काहीतरी खाणाखुणा केल्या आणि त्यांनी एक पुढचा बेत निश्चित केला. मग एके रात्री ह्या चौघींजवळ हा धुंदुकारी झोपला असताना त्याला अगदी गाढ झोप लागली आहे असे पाहून ह्या चौघी जणी अंथरुणावरून उठल्या आणि एक मोठा दोर आणला आणि त्याच्या गळ्यात फास घातला आणि दोघींनी 2 बाजूनी जोरजोरात ओढायला सुरुवात केली. गळफास बसला. धुंदुकारी हातपाय झाडू लागला, ओरडू लागला. चौघी जणींनी जोराने फास आवळला आणि कितीतरी वेळ झाला तरी त्या धुंदुकारीचा प्राण काही जाईना. शेवटी त्यातल्या दोघींनी घरात आत गेल्या स्वयंपाकघरात आणि तिथे शेगडीत असलेले रसरशीत निखारे त्याच्या तोंडावर ठेवले. अहो, हे सांगताना किंवा हे दृश्य डोळ्यासमोर आणताना
आपली काय स्थिती होतीये ह्याचा सुद्धा विचार करा. माणूस किती भयंकर क्रूर कृत्य करू शकतो आणि त्यातल्या त्यात या स्त्रिया तर किती क्रूर होत्या हे पहा. म्हणून काही काही लोक असं म्हणतात की स्त्री ही देवता वगैरे ठीक आहे, पण या स्त्रीसारखी भयंकर क्रूर आणि कपटी जात जगात दुसरी नाही. स्वार्थासाठी त्या स्वतःच्या मुलाला, भावाला, नवऱ्याला कुणाचाही त्या घात करू शकतात. आणि म्हणूनच शास्त्रज्ञ सांगतात किंवा शास्त्रकार सांगतात, शहाण्या माणसाने कुटील कपटी स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. स्त्रीवर ज्याने विश्वास ठेवला तो मूर्ख समजावा आणि मग त्याला दुःख तर भोगावेच लागणार. अगदी आपण बघा की स्त्रीच्या नादी लागलेल्या चंद्राची स्थिती काय झाली. चंद्रासारखे बोलणे, अगदी गोड अमृतासारखे हृदय मात्र वस्त्राच्या धारेसारखे असते. तो केव्हा कुणाचा घात करील हे कुणाला सांगता येत नाही. अशी ही स्त्रीची अतिभयंकर जात आहे. धुंदुकारीचा प्राण गेल्यावर त्याला त्यांनी रातोरात जमिनीत पुरून टाकले आणि लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी विचारले तर ते म्हणत, त्या बायका सांगत, अहो काय करू, आम्हीच किती वाट पाहतो यांची, पण ते कुठे गेलेत कुणाला ठाऊक. आमचे किती प्रेम आहे त्यांच्या वाचून आम्हाला करमत सुद्धा नाही. पण आम्ही सांगतो ते लवकरच येतील. आता येताना ते खूप पैसे घेऊन येतील असे लोकांना सांगत असत. आणि एक दिवस ह्या चौघी जणी गपचूप त्या घरातून निघून गेल्या.